सामान्य विज्ञान इयत्वी पाठ 14वा उष्णतेचे मापन व परिणाम संपूर्ण स्वाध्याय। चला या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय आपण या व्हिडिओमधून पाहूया। प्रश्न पहिला ए माझी जोडी कोणाशी? अ गट आणि ब गट। अ निरोगी मानवी शरीराचे तापमान 98.6 अंश फॅरनहाइट, पाण्याचा उत्कलन बिंदू 212 अंश फॅरनहाइट, कक्ष तापमान 296 के आणि ई पाण्याचा गोठण बिंदू 0 अंश सेल्सिअस। बी कोण खरं बोलतोय? अ पदार्थाचे तापमान जूलमध्ये मोजतात, खोटे। आ उष्णता उष्ण वस्तूकडून थंड वस्तूकडे वाहते, खरे। ई उष्णतेचे एकक जूल आहे, खरे। ई उष्णता दिल्याने वस्तू आकुंचन पावतात, खोटे। उ स्नायूचे अणू स्वतंत्र असतात, खोटे। उ उष्ण वस्तूच्या अणूंची सरासरी गतिज ऊर्जा थंड वस्तूंच्या अणूंच्या सरासरी गतिज ऊर्जेपेक्षा कमी असते, खोटे। सी शोधाल तर सापडेल। अ तापमापी हे उपकरण टिंबटिंब मोजण्यास वापरतात, तापमान। आ उष्णता मोजण्यास टिंबटिंब हे उपकरण वापरतात, कॅलरी मापी। ई तापमान हे वस्तूतील अणूंच्या टिंबटिंब गतिज ऊर्जेचे प्रमाण असते, सरासरी। ई एखाद्या वस्तूतील उष्णता ही त्यातील अणूंच्या टिंबटिंब गतिज ऊर्जेचे प्रमाण असते, एकूण। दोन निशिगंधाने चहा बनवण्यासाठी चहाचे घटक टाकून भांडे सौर चुलीत ठेवले, शिवानीने तसेच भांडे गॅसवर ठेवले। कोणाचा चहा लवकर तयार होईल व का? उत्तर शिवानीचा चहा लवकर तयार होईल। दोघींचेही चहाचे भांडे आणि चहा सारखाच आहे, म्हणजे चहाने ग्रहण केलेली उष्णता दोन्ही बाबतीत समान आहे। सौर ऊर्जेपेक्षा उष्णता पुरवण्याचा वेग गॅसच्या बाबतीत जास्त आहे, त्यामुळे आवश्यक ती उष्णता गॅस कमी वेळात पुरवितो, पण सौर ऊर्जेबाबत तसे घडत नाही। म्हणूनच शिवानीचा चहा निशिगंधापेक्षा लवकर तयार होईल। प्रश्न तिसरा थोडक्यात उत्तरे द्या। अ वैद्यकीय तापमापीचे वर्णन करा, त्यात व प्रयोगशाळेत वापरल्या जाणाऱ्या तापमापीत कोणता फरक असतो? ही तापमापी आणि वैद्यकीय तापमापीची आकृती आहे। उत्तर वैद्यकीय तापमापीचा उपयोग माणसाच्या शरीराचे तापमान मोजण्यासाठी होतो। या तापमापीत एक काचेची अरुंद नळी असते, जिच्या एका टोकाकडे एक फुगा असतो, त्यामध्ये अल्कोहोल भरलेले असते। नळीची उरलेली जागा निर्वात असून नळीचे दुसरे टोक बंद केलेले असते। ज्या वस्तूचे तापमान मोजायचे असते त्या वस्तूच्या संपर्कात तापमापीचा फुगा काही काळ ठेवला जातो, त्यामुळे त्याचे तापमान वस्तूच्या तापमानाएवढे होते। रोग्याच्या शरीराचे तापमान मोजताना तापमापीचा फुगा रोग्याच्या तोंडात किंवा काखेत ठेवतात। 1 मिनिटात तापमापी काढून त्याचे वाचन घेतात। एका निरोगी मानवी शरीराचे तापमान 37 अंश सेल्सिअस असते, त्यामुळे
वैद्यकीय तापमापीत सुमारे 35°C ते 40°C या दरम्यान तापमान मोजता येते। आजकाल वैद्यकीय उपयोगासाठी साध्या तापमापीऐवजी डिजिटल तापमापी वापरली जात आहे। प्रयोगशाळेत वापरली जाणारी तापमापी वैद्यकीय तापमापीसारखी असते, परंतु त्याचा तापमान मोजण्याचा आवाका मोठा असतो। त्याद्वारे 40°C ते 110°C मधील किंवा त्याहूनही कमी किंवा अधिक तापमान मोजता येते। दिवसभरातील किमान व कमाल तापमानाचे मापन करण्यासाठी एक विशिष्ट प्रकारची तापमापी वापरतात, ज्यास कमाल किमान तापमान म्हणतात। उष्णता व तापमानात काय फरक आहे? त्यांची एकके कोणती? उत्तर: पदार्थ हा अणूंपासून बनलेला असतो। पदार्थातील अणू सतत गतिशील असतात। त्यांच्या गतिज ऊर्जेचे एकूण प्रमाण हे त्या पदार्थातील उष्णतेचे मापक असते, तर तापमान हे अणूंच्या सरासरी गतिज ऊर्जेवर अवलंबून असते। दोन वस्तूतील अणूंची सरासरी गतिज ऊर्जा समान असल्यास त्यांचे तापमान समान असते। तापमान एकक अंश फॅरेनहाइट किंवा केल्व्हिन आहे। उष्णतेचे एकक जूल किंवा कॅलरी आहे। कॅलरी मापीची रचना आकृतीसह समजवा। ही कॅलरी मापीची आकृती आहे। उष्णता मोजण्यासाठी कॅलरी मापी हे उपकरण वापरले जाते। या उपकरणाद्वारे एखाद्या रासायनिक किंवा भौतिक प्रक्रियेमध्ये बाहेर पडणाऱ्या किंवा शोषित होणाऱ्या उष्णतेचे मापन आपण करू शकतो। कॅलरी मापीमध्ये थर्मास फ्लास्कप्रमाणेच आत व बाहेर अशी दोन भांडे असतात। त्यामुळे आतील भांड्यात ठेवलेल्या वस्तूतील उष्णता आतून बाहेर जाऊ शकत नाही व तसेच उष्णता बाहेरून आत देखील येऊ शकत नाही। म्हणजे आतील भांडे व त्यातील वस्तू सभोवतालपासून औष्णिकदृष्ट्या अलिप्त ठेवल्या जातात। हे भांडे तांब्याचे असते। यात तापमान मोजण्यासाठी एक तापमापी व द्रव ढवळण्यासाठी एक कांडी बसवलेली असते। कॅलरी मापीत एका स्थिर तापमानाचे पाणी ठेवलेले असते, म्हणजे पाण्याचे व आतील भांड्याचे तापमान समान असते। त्यात एखादी वस्तू टाकल्यास ती वस्तू पाणी व आतील भांडे यात उष्णतेची देवाणघेवाण होते व त्यामुळे त्यांचे तापमान समान होते। रेल्वेच्या रुळात ठराविक अंतरावर फट का ठेवली जाते हे स्पष्ट करा। उत्तर: हिवाळ्यात रेल्वेचे रूळ आकुंचन पावतात तर उन्हाळ्यात प्रसरण पावतात। म्हणजेच तापमानाच्या बदलानुसार रेल्वेचे रूळ आकुंचन व प्रसरण पावतात, त्यामुळे त्यांची लांबी कमी जास्त होते। दोन रुळांमध्ये फट म्हणजे अंतर ठेवले नाही तर रुळांना प्रसरण होण्यास जागा मिळणार नाही व ते वाकडे होतील, त्यामुळे अपघात होईल। म्हणूनच अपघात टाळण्यासाठी रेल्वे रुळात ठराविक अंतरावर फट ठेवली जाते। वायूचा व द्रवाचा प्रसरणांक म्हणजे काय हे सूत्राद्वारे स्पष्ट करा। उत्तर: वायूला ठराविक आकारमानही नसते। वायूला उष्णता दिल्यावर त्याचे प्रसरण होते, परंतु वायू एका ठराविक आकाराच्या बाटलीत बंदिस्त केलेला असल्यास त्याचे आकारमान वाढू शकत नाही व त्याचा दाब वाढतो।
त्यामुळे दाब स्थिर ठेवून वायूचे प्रसरण मोजले जाते. अशा प्रसरणांकास स्थिर दाब प्रसरणांक म्हणतात. तो पुढील सूत्राने दिला जातो. ते सूत्र आपणाला पुढील प्रमाणे सांगता येईल. द्रवाला ठराविक आकार नसतो, पण त्यांना ठराविक आकारमान मात्र असते. म्हणून आपण द्रवाचा घनीय प्रसरणांक पुढील सूत्राप्रमाणे लिहू शकतो. ते सूत्र पुढील प्रमाणे आहे. खालील उदाहरणे सोडवा. फॅरनहाइट एककातील तापमान किती असल्यास ते सेल्सिअस एककातील तापमानाच्या दुप्पट असेल? उत्तर आहे 320 अंश फॅरनहाइट. हे उदाहरण आपण पुढील पद्धतीने सोडवू शकतो. तुम्ही हे उदाहरण पाहायचे आहे आणि याचं उत्तर लिहून घ्यायचं आहे. एक पूल 20 मीटर लांबीच्या लोखंडाच्या सळईने तयार केला आहे. तापमान 18 अंश सेल्सिअस असताना दोन सळ्यात 4 सेंटीमीटर अंतर आहे. किती तापमानापर्यंत तो पूल सुस्थितीत राहील? या पद्धतीने आपण याचं उत्तर सोडवू शकतो. व्हिडिओ पॉज करून किंवा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही याचं उत्तर लिहू शकता. ही आयफेल टॉवरची उंची 15 अंश सेल्सिअसवर 324 मीटर असल्यास व तो टॉवर लोखंडाचा असल्यास 30 अंश सेल्सिअसला त्याची उंची किती सेमीने वाढेल? याचं उत्तर आपण या पद्धतीनं काढू शकतो किंवा लिहू शकतो. व्हिडिओ पॉज करून किंवा स्क्रीनशॉट घेऊन आपण याचं उत्तर लिहा. ही अ व ब पदार्थाचा विशिष्ट उष्मा क्रमशः C व 2C आहे. अ ला Q व ब ला 4Q एवढी उष्णता दिली गेल्यास त्यांच्या तापमानात समान बदल होतो. जर अ चे वस्तुमान m असेल तर ब चे वस्तुमान किती असेल? उत्तर आहे 2m. याचं उत्तर आपण पुढील प्रमाणे लिहू शकतो. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन किंवा व्हिडिओ पॉज करून याचं उत्तर लिहायचं आहे. एक 3 किलो वस्तुमानाची वस्तू 600 कॅलरी ऊर्जा प्राप्त करते तेव्हा तिचे तापमान 10 अंश सेल्सिअस पासून 70 अंश सेल्सिअस पर्यंत वाढते. वस्तूच्या पदार्थाचा विशिष्ट उष्मा किती आहे? उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे आणि याचं उत्तर आपण पुढील पद्धतीने सोडवू शकतो. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन किंवा व्हिडिओ पॉज करून याचं उत्तर लिहायचं आहे.